काढतो ना. तर जय शिवराय मित्रांनो, मी शुभम नाटेकर आणि स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. थेट कोकणातून जुलै महिन्याला सुरुवात झाली आहे आणि जुलै महिन्याला सुरुवात म्हणजे कोकणात लावणीला सुरुवात. तर आता मी चाललोय असंच खाली कोकणातली लावणी दाखवायला. तर चला तर मग. आज गेल्या काही दिवसांच्या तुलनेत मधील पाऊस कमी पडलाय, त्यामुळे भालं पाणी कमी आहे. गेले काही दिवस जो पाऊस पडतोय तो आज सकाळपासून नाही आहे, त्यामुळे जराशी पावसाने उसंती घेतल्यामुळे मळीमध्ये पाणी नाही आहे भरलेलं. नाहीतर कालपर्यंत सगळ्या मळ्या तुडुंब पाण्याने भरलेल्या होत्या. लावणीला सुरुवात झाल्यास 2-3 दिवस झालेत, परंतु आता व्हिडिओ जरा कमी आहे. हे बघा इकडे गुरं आहेत जराशी आलेली. तर जे नॉन कोकणी आहेत त्यांना वाटत असेल की तिकडे भात आहे आणि इकडे का नाही, तर त्यांच्याकडे सांगतो की तिकडे जे भात लावलं त्याला दाढ बोलतात. तर ती दाढ आल्याच्या नंतरला आता ती काढणार आणि मग इथे जेव्हा पूर्ण मळी भरलेली असते ना, तेव्हा एकदा दोनदा नांगरून मग ती इथे लावणार. असं असतं ते. म्हणजे एका मग ती बघा तिकडे लावलंय ना तसं लावणार. हे बघा आणि ते बघा तिकडे भात. असं होतं नंतरला ते. पावसाला पण जोरदार सुरुवात झाली आहे आणि तेवढा जोर ते भात लावलेला आहे. हे बघा इथं भात लावलेला आहे, तिकडे लावायचं आहे. हा बघा भात लावतोय श्रेयस. हो, जोरदार पाऊस पडतोय. काढतो ना. कसं वाटतं या पावसामध्ये लावायला? हे बघा होईल का. मस्तपैकी वरनं पाऊस पडतोय आणि आता काका भात लावतायत. पाऊस पण एकदम जोरदार आहे. ह्याला काय बोलतात तुम्ही घातलंय ते आता? फॉल बोलतात. त्यामुळे लावणीला पावसातून संरक्षण होतं. हा श्री तर रेनकोट घालून बसला आहे. हे बघा ह्याला बांध घालणं बोलतात ना. अच्छा, याने काय होतं? अच्छा, हा असं बांधावर चिखल घातल्यामुळे परत गवत येत नाही त्याच्यावरती आणि त्यामुळे भाताचं संरक्षण होतं. म्हणून आता काका इथे गवत घालतात भातावर. हे बघा त्या चिखलामध्ये चालायला जी मजा येते ना ते आणि कुठंच नाही. तर श्रेयस आता आपल्याला पेंड्या कशा धुतात दाखवणार आहे. तर तो आणायला जातोय पेंड्या. हे बघा श्रेयस इथं आता पेंड्या धुतोय. धुवून नेतोय ना, इथे धुतोय आणि नेतोय. तर मगाशी मिलू काही ट्रॅक्टर धरला नाही होता. काय सांगाल लावणीबद्दल? गाडी बंद झाली. गाडी बंद झाली, ट्रॅक्टर बंद. आता काका बाबना का पेट्रोल आणायला गेलेले, ते आल्यात आता चालू करतील परत. इथं भात लावणी चालू आहे. इकडं नारळाची झाडं आणि बाजूलाच नदी आहे. नदीला पाणी आहे फुल.
गेले काही दिवस खूप पाऊस पडतो त्यामुळे हा माणूस जाऊ शकत नाही तिकडे. हा एवढा फ्लो आलाय पाण्याला आता. पेंड्या सोडतो इथं श्रेयस. हे बघा आता एक पाणी दाखवतो त्याच्यावर पाणी राहत नाही. हे बघा हे आळूचं पाणी आहे. आता बघा हा पाणी टाकेल तेव्हा पण सुकेल बघा ते कसलं. हे बघा ह्याच्यावर पाणी जरा पण राहत नाही. ते बघा लगेच निघून गेलं. पान पण एकदम सुकलेलं राहिलं तरी पण बघा. हा खातोय पान. हे भाई विश्वासराव, कॅप्टन काकासाहेब विश्वासराव ज्यांना माहीत असेल त्यांचा त्यांचा मुलगा आहे. हे आजच मुंबईवरनं आल्या आणि शेतीच्या आवडीसाठी शेतात येऊन नांगरतायत. नांगर धरलाय त्यांनी. हौशी माणसं मुंबईची. हा त्यांनी याच्या आधी शेतीवाडी केली होती. हा 2 जोत होती आणि मिलू आकांची पण आधी होती. ते आता खत टाकतात ना. आता खत टाकणार आणि मग लावायला सुरुवात करणार. काकी तिकडनं उडीद टाकतायत. श्रावणी नांगर पकडून आहे. श्रेया तिकडे चहा पिते आणि हे वातावरण आहे. हा तिकडे धावून दाखव. श्रेय धावून दाखवतो आता. 1 2 3 स्टार्ट. धाव. काका खत मारत आहेत ना. का आधी खत मारून काय होतं. आधी खत मारलं की काय होतं ते बघा. चायवाली आहे ती. तो नको राहू दे. थंड इथं उडीद लावतायत. बांधावर आता. हा मग भाजी येणार उडदाची. हे बांध केल्यामुळे त्याच्यावर रान नाही येणार. तर असं असतं. तर रान नाही येणार आहे बांधावर. चिखल बघा. या चिखलातली मजा वेगळीच आहे. हे बघा आता बैल नांगरायला सुरुवात झालेली आहे. कॉफीचा पण इकडे सोय असते. हा कॉफी तयार आहे. शुद्ध कॉफी. हे बघा दिवसातनं 5दा पितो म्हणजे चेहऱ्यावर हा ग्लो आहे. तुम्ही पण प्यायला सुरू करा. हे बघा असं असतं. ही सगळी कॉफी आहे. कॉफीमध्ये लावता येते. हे बघा जरासं दूध कमी टाकला नाही त्यामुळे कलर बदलला आहे. चायवाला आहे तो. कुठला चायवाला तो सुकडा चायवाला होता ना इंस्टाला. तो चायवाला आहे हा. हे बघा आईस्क्रीम. आईस्क्रीम
व्हिडिओ तयार केला नाही. आपल्याला सांगणार आहेत की पेंडी का धुतात. पेंडी का धुतात? त्यानंतर ज्यावेळेला आपण चिखलामध्ये लावतो त्यावेळेला ताबडतोब मातीमधून त्याला जी पोषक द्रव्ये असतात ती पेंडीमध्ये किंवा जे आपण डाळ काढलेली असते त्याला ताबडतोब मिळते. म्हणून पेंडीला चिकटलेली माती असते ती कधी काढून टाकायची आणि परत लावायची. तर आता आपल्याला कळलं असेल. तर आता कळलं असेल पेंडीला माती असते ती का धुतात ते. तर हे आहे कारण. का भात लावताय, लावण्याची स्पीड बघा. हा 180च्या स्पीडनी. जेवढ्या स्पीडनी तो ट्रॅक्टर चालत नाही ना तेवढ्या स्पीडनी यांचे हात चालतात. हे एक गाडी आहे की दोन गाडी आहे? अच्छा, म्हणजे दोन काडे असलं की दोन काड्या लावायच्या असतात ना. हा, म्हणून याला दोन काडे भात बोलतात. सारथी. अच्छा, सारथी भात आहे. ऐकणार आहेत कोकणामध्ये जेव्हा लावणी असते ना तेव्हा गाणी बोलायची अशी पारंपरिक पद्धत असते. तर आता काकी बोलणार आहेत गाणं. हा बोला ना. हे बघा हे गाणं होतं हे. ते बघा तिकडे बैल आहेत. दिसले असतीलच. इकडे बैल आहेत आणि इकडे रेडा आहे. हा बघा. बघा लाल परी जाते. गेली गेली गेली. भाजतो ना आणि काय होतं त्याच्यामध्ये जी पोषक द्रव्ये असतात ती सगळी जाळली जातात. म्हणून डाळ काढण्यासाठी हे जाळायचं त्यासाठी नवीन ऑर्गॅनिक औषधं आहेत ती टाकली की आपणच जाळतो आणि आपण जाळतो म्हणजे जे पोषक द्रव्ये असतात ते सगळे जळून जातात. मग दुसरंच काय. तर आता कळले असेल की जाळण्यामुळे काय होतं ते. त्यामुळे जाळू नका असं सांगता येतं आपल्याला.